मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं. मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात. एखाद्याशी नाही पटलं तर बिघडतं कुठं? सोडून द्यावं. एका ठराविक वयानंतर कोणी नाव ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं. आपल्या हातात काही नाही हा अनुभव आल्यावर इतरांची व भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं. इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं. प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं, म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं. आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं. समजलं तर ठीक, नाही तर हेही सोडून द्यावं. आपुलकीच्या माणसांसाठी 4 पैसे कमवणे म्हणजे काय? मुलाने काही कमवले तर 4 पैसे घरात येतील किंवा 4 पैसा मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो. हे 4 पैसे कमवा ही म्हण नेमकी आपण समजून घेऊया. पहिला पैसा विहिरीत टाकण्यासाठी, दुसरा पैसा कर्ज फेडणे, तिसरा पैसा पुढचे देणे भरणे, चौथा पैसा भविष्यासाठी जमा करणे. या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊया. विहिरीत 1 पैसा टाकणे म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटं भरण्यासाठी वापरणे. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा म्हणजे आई-वडिलांच्या सेवेसाठी. ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले. 3. पुढील मुलांचे कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे. तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा म्हणजे भविष्यातील कर्ज. चौथा पैसा पुढील पुण्यठेवीसाठी वापरणे म्हणजे शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने संतांची सेवा करणे आणि असहाय्यांना मदत करणे या अर्थाने. तर ही 4 पैसे कमावणारी गोष्ट आहे. आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत. गाठभेट होऊन सुद्धा, अगदी बाजूला बसून सुद्धा किंवा व्हॉट्सअपचा मेसेज वाचून सुद्धा हल्ली माणसं एकमेकांशी बोलत नाही. माणसाला शेपूट येईल का माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे म्हणून तो घराघरात एकटा पडला आहे. येत्या काळात ही समस्या अक्राळ विक्राळ होईल तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून जाईल. कदाचित माणूस विसरेल. संवाद साधण्याची कला याच्यामुळे येऊ शकते. मुक होण्याची बला. पूर्वी माणसं एकमेकांना भरभरून बोलायचे, पत्र सुद्धा लांबलचक 2-4 पानं लिहायचे. त्यामुळं माणसाचं मन मोकळं व्हायचं. हसणं काय, रडणं काय, खळखळून यायचं. म्हणून तेव्हा हार्टमध्ये ब्लॉकेज फारसे नव्हते. राग असो, लोभ असो, मोकळं चोकळं होतं. पाहुणे रावळे गाठीभेटी सतत चालू असायचं. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस टवटवीत दिसायचं. आता मात्र माणसाच्या भेटीच झाल्या कमी. चुकून भेट झालीच तर आधी बोलायचं कुणी? ओळख असते, नातं असतं, पण बोलत नाहीत. काय झालंय कुणास ठाऊक? त्यांचं त्यांनाच माहिती. घुम्यावानी बसून राहतो. करून पुंगट तोंड दिसतो. असा जसा काही निवडुंगाचं बोंड. इतर प्राण्यांसारखी माणसं मुकी होतील का? भावना दाबून धरल्या म्हणून माणसाला शिंग येतील का? अहंकार आणि गैरसमज या 2 गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच. भगवंत रोज संधी देतो आहे. आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पूर्वीचे नाहीसे होते. हीच संधी मनाप्रमाणे घडून यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इतके करूनही यशाची खात्री नसते, कारण यशासाठी माणसाला, साधकाला अधिकार व सामर्थ्य दोन्हींची आवश्यकता असते. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. रामकृष्ण हरी.